गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 22 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहिलेला होता. तर आजच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 22 मधील रिमेनिंग पार्ट दॅट इज मीन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5 वरीलचे एक्झाम्पल्स पहा. गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता 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 ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता गुणवत्ता. क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे पहा. कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. कॅरी आउट द फॉलोइंग सबट्रॅक्शन्स इन्व्हॉल्विंग रॅशनल नंबर्स. तर या ठिकाणी आपल्याला हे सबट्रॅक्शन ऑपरेशन दिलेलं आहे पहा. हे सबट्रॅक्शन ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर आपल्याला हे एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर इयत्ता 5वी मध्ये जे काही आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवलेले होते ते आठवतील पहा. ओके, तर अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल पहा. हे लाईक टर्म्स आहेत का आपण पाहत होतो, हे लाईक फ्रॅक्शन्स आहेत का आपण या ठिकाणी पाहत होतो. हे लाईक फ्रॅक्शन्स म्हणजे काय की यांचे डिनॉमिनेटर कसे असले पाहिजेत पहा, सेम असले पाहिजे. डिनॉमिनेटर सेम आहेत का नाही. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑपरेशन करत असतो फ्रॅक्शनचं, त्यावेळेस त्यांचे जे काही डिनॉमिनेटर्स असतील हे डिनॉमिनेटर सेम असणं गरजेचं आहे. आता हे सेम नाही, मग काय करावं लागेल आपल्याला यासाठी सेम करण्यासाठी, तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. तर कसं सोडवणार आहोत आपण एक्झाम्पल पहा. 7/11 - 3/17 इज इक्वल टू काय करायचंय आपल्याला यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. म्हणजे काय करावं लागेल 7 × 7 7 × 7 हे मायनस इज टू मायनस काय 11 × 3 11 × 3 पहा. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि जे काही साईन आहे हे मायनसला मायनस आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि आता जे काही मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत ते कुणाचं होणार आहे, हे 11 × 7 डिनॉमिनेटरचं होणार आहे पहा. 11 × 7. ओके, तर या ठिकाणी आपण या ज्या काही स्टेप्स आहेत या स्टेप्स अशा पद्धतीने सोडवत आहोत पहा. काही वेळेस काय केलं जाईल, हे 7 × 7 बाय हे 11 × 7 मायनस 11 × 3 बाय 11 × 7 हे सेपरेट घेतलं जाईल. पण फायनली नंतर आपल्याला हेच स्टेप येणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण काय करतो अशा पद्धतीनं सोडवत आहोत पहा. 7 × 7 7 7 जा 49 मायनस 11 3 जा 33 बाय हे 11 × 7 इज इक्वल टू 77 इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू देन 9 - 3 इज इक्वल टू 6 देन 4 - 3 इज इक्वल टू 1/77. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे ते काय आलेलं आहे पहा. आन्सर 16/77 16/77. यानंतर पहा सेकंड नंबर एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे पहा. 13/36 मायनस 2/40 काय दिलेलं आहे पहा. 13/36 मायनस 2/40 दिलेला आहे. आता यांचे जर आपण पाहिलं डिनॉमिनेटर्स, हे डिनॉमिनेटर्स कसे आहेत पहा, खूप मोठे आहेत. जर आपल्याला यांचं आणखीन काही स्मॉलेस्ट फॉर्म जर करता येत असेल या फ्रॅक्शनचं, तर आपल्याला याचं स्मॉलेस्ट फॉर्म करायचं आहे. तर स्मॉलेस्ट फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पहा.
या 13 या 36 ला भाग जातो का पहा, नाही जात. या 2 न 40 ला जातो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4 and 0 is to 0. म्हणजे काय राहिलेलं आहे पहा या ठिकाणी 13 by 36 minus 2 by 40. सॉरी, काय राहिलेलं आहे 1 by 20 राहिलेलं आहे या ठिकाणी पहा 1 by 20. ओके, आता हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. 13 by 36 minus 1 by 20 हे सोडवायचं आहे. तर परत आणखी आपल्याला काय करायचंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. म्हणजे कसं 13 into 20 मायनस 36 into 1 बाय, आता कुणाचं मल्टिप्लिकेशन, ह्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन पहा. 36 into 20 इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू. मग काय करावं लागेल, 13 into 20 करत असताना 30 into 0 0, 13 2 जा 26 मायनस इज टू मायनस, हे 36 into 1 इज इक्वल टू 36 बाय. आता पहा 36 into 20 करत असताना काय करावं लागेल, 36 into 0 इज इक्वल टू 0, 36 into 2 इज इक्वल टू 72. ओके, आता पहा 0 minus 6, 0 मधून 6 आपण मायनस करू शकत नाही, म्हणून काय करावं लागेल, आपल्याला एक बारो घ्यावा लागेल. टेक अ बारो फ्रॉम द नियरेस्ट नंबर. सो हियर फॉर्म्ड नंबर बिकम्स 10. 10 minus 3 is equal to, sorry, 10 minus 6 is equal to 4. Here remaining 5. 5 minus 3 is equal to 2 and 2 is to 2 by हे 720 is to 720. ओके, आता हे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहतो, हे एक्झाम्पल्स पाहिल्यानंतर याचं आणखीन काही स्मॉलेस्ट फॉर्म होते का ते पाहायचंय पहा आपल्याला. कुणाचं, या 224 by 720 स्मॉलेस्ट फॉर्म जर होत असेल तर याचं स्मॉलेस्ट फॉर्म आपल्याला करायचं आहे. पहा आता हे दोन्ही नंबर्स 2 ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजे काय होईल, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4. आणि या ठिकाणी पहा 2 3 जा 6, remaining 1 take 2, then formed number becomes 12. 2 6 जा 12, 0 is to 0. ओके, आणखीन यांचं स्मॉलेस्ट फॉर्म होते का पहा, 2 1 जा 2, 2 5 जा 10 and here remaining 1, 2 6 जा 12. या ठिकाणी पहा 2 1 जा 2, remaining 1 take 6, formed number becomes 16. 2 8 जा 16, 0 is to 0. ओके, यानंतर आणखीन पहा हे नंबर्स 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 2 जा 4 and remaining 1 take 6, 16. 2 8 जा 16 and here remaining 2 9 जा 18 and 0 is to 0. ओके, आणखीन हे नंबर्स 2 ने डिव्हिजिबल आहे. काय होईल पहा, 2 1 जा 2, 2 4 जा 8 आणि या ठिकाणी पहा 2 4 जा 8, remaining 1 take 0, formed number becomes 10. 2 5 जा 10. तर काय राहिलेलं आहे पहा 14 by 45. ओके, आणखीन हे डिव्हिजिबल आहेत का पहा, 2 न 3 ने नाही, 4 ने नाही, 5 ने नाही, म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे या ठिकाणी पहा 14 by 42. 14 by 42. आपल्याला हे स्मॉलेस्ट फॉर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. हे स्मॉलेस्ट फॉर्म आपल्याला करता आलं पाहिजे. याचं जे काही आन्सर आलेलं असणार आहे 14 by 40. नंतर आपण क्वेश्चन नंबर 3, 1 इंटेगर 2 by 3 मायनस 3 इंटेगर 5 by 6 अशा पद्धतीचं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा. तर सुरुवातीला आपल्याला याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर इज इक्वल टू 1 into 3 plus
2 minus is to minus, then 3 into 6 plus 5 by काय करावं लागेल पहा. आता या ठिकाणी यांचं जे काही फ्रॅक्शन आहे बरोबर आहे. आता हा या ठिकाणी फ्रॅक्शन काय आहे, यांचा डिनॉमिनेटर या फ्रॅक्शन मध्ये 3 आहे तर याचा 6 आहे. तर हे 3 च्या टेबलमध्ये 6 येतं पहा, 3 च्या टेबलमध्ये 6 येतं. म्हणून आपण हे जे काही आहे ते स्टार्टिंगला सेपरेटच लिहिणार आहोत. ओके, तर पहा याला आपल्याला कसं करता येणार आहे. 1 into 3 is equal to 3, 3 plus 2 is equal to 5 by 3 मायनस काय करायचंय, 3 6 18, 3 6 18, 18 plus 5, 18 plus 5 is equal to 23 by 6. ओके, आता या ठिकाणी पहा यांची डिनॉमिनेटर सेम नाही, परंतु हा 3 च्या टेबलमध्ये 6 येतं म्हणजे आपल्याला या फक्त याचाच डिनॉमिनेटर काय करायचा आहे, 6 करायचा आहे. मग किती मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येणार आहे, 3 2 6. म्हणून या फ्रॅक्शनला म्हणजेच या न्यूमरेटर ऍज वेल एज डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे काय करावं लागेल पहा, 5 into 2 by 3 into 2 मायनस हे ऍज इट इज असणार आहे 23 by 6. तर पहा 5 2 10 by 3 2 6 मायनस 23 by 6. आता यांची डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत म्हणजे आपल्याला काय करायचंय पहा, सबस्ट्रॅक्शन कुणाचं करायचं आहे, या न्यूमरेटरच करायचं. म्हणजे काय होईल पहा या ठिकाणी 10 minus 23 by 6 is equal to. ओके, आता हे 10 minus 23 आहे पहा, 10 minus 23 आहे. आता हे सबस्ट्रॅक्शन आपण करू शकतो का, नाही. पण करत असताना याचं सबस्ट्रॅक्शन करत असताना काय करावं लागेल, या बिगर नंबर मधनं स्मॉलर नंबर आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. स्टार्टिंगला पहा 23 minus 10 करायचंय. 23 minus 10 किती येतं पहा, 13. ओके, आणि हा जो बिगर नंबर आहे कोणता, या दोघांपैकी बिगर नंबर कोणता आहे, 23 आहे. या 23 ला साइन कोणता आहे, हे निगेटिव्हचं साइन. म्हणजे जे काही आन्सर येणार आहे ते आपलं कोणतं येणार आहे, -13 बाय हे डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर. म्हणजे आपला आन्सर काय आलेला असणार आहे या ठिकाणी, -13 by 6, -13 by 6. यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आपण पाहत आहोत. 4 इंटिगर 1/2 मायनस 3 इंटिगर 1/3. तर यालाही सेम स्टार्टिंगला आपल्याला या प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजेच कसं पहा, 4 into 2 plus 1/2 minus is to minus, then 3 into 3 plus 1/3 is to 3. तर हे सोडवत असताना पहा 4 2 8, 8 plus 1 is equal to 9/2 is to 2, minus is to minus, then 3 3 9, 3 3 9, 9 plus 1 10/3, 10/3. यानंतर पहा काय दिलेलं आहे आपल्याला, 9/2 minus 10/3. तर यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का पहा, यांचे डिनॉमिनेटर सेम नाही. तर मग आपल्याला काय करावं लागेल पहा, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. आता या ठिकाणी 2 आहे तर या ठिकाणी 3 आहे. 2 च्या टेबलमध्ये काही 3 येत नाही म्हणून आपण काय करावं लागेल, या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहा. म्हणजे कसं करता येईल, 9 into 3 मायनस हे 2 into 10 बाय, आता या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 into 3 इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू 9 3 27 मायनस 2 10 20 बाय 2 3 6. तर पहा 27 minus 20 7/6 आपलं जे काही आन्सर आलेलं आहे ते या ठिकाणी 7/6
6 आलेला असणार आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. राईट द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे पहा, 2/5 असं दिलेलं आहे. तर याही पूर्वी आपण सांगितलेलं होतं की याचं जे काही आन्सर आहे ते आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आहे. तर आपल्याला आन्सर अशा पद्धतीने लिहायचं आहे पहा. आता 2/5 आपल्याला लिहायचंय म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ कुणाचा लिहायचा आहे आपल्याला या ठिकाणी 2/5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचंय पहा. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 2/5 इज इक्वल टू. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं पहा, हे जे काही डिनॉमिनेटर प्लेस आहे हे डिनॉमिनेटर प्लेस न्यूमरेटर प्लेसला आणि हे न्यूमरेटर प्लेस डिनॉमिनेटर प्लेसला आपल्याला या ठिकाणी लिहायचं असतं. म्हणजेच काय, 2/5 इज इक्वल टू काय येणार आहे पहा, 5/2 येणार आहे. म्हणजे आपलं जे काही आन्सर असणार आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 2/5 इज इक्वल टू 5/2. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, -3/8. -3/8 याचं आन्सर लिहित असताना पहा सेम अशीच प्रोसिजर करायचं आहे आपल्याला. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -3/8. Okay, the multiplicative inverse of -3/8 is equal to. आता या ठिकाणी हे जे काही निगेटिव्ह साइन आहे पहा, हे निगेटिव्ह साइन इन जनरल ह्या डिनॉमिनेटर प्लेसला लिहित नाहीत. ओके, तर हे जे काही निगेटिव्ह साइन आहे एकतर न्यूमरेटर प्लेसलाच असलं पाहिजे. आता याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घेत असताना हे जे काही साइन आहे ते साइन असं लिहिलं जातं पहा. या फ्रॅक्शन बार जो असतो या फ्रॅक्शन बारच्या ठिकाणी लिहिला जातो. मग आता फक्त आपण काय करायचं, मग या 3/8 चा बरोबर आहे हे निगेटिव्ह साइन आपण कुठे घेतलेला आहे, या फ्रॅक्शन बारच्या समोर घेतलेला आहे पहा हे निगेटिव्ह साइन. ओके, तर या ठिकाणी हे निगेटिव्ह साइन आपल्याला घ्यायचं असतं. आता या 3/8 चा आपल्याला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स लिहायचा आहे पहा 3/8 चा. तर या 3/8 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार आहे, 8/3. 8/3. तर याला आपण कसं वाचू शकतो, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -3/8 इज इक्वल टू -8/3. -8/3 अशा पद्धतीनं. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा, थर्ड नंबर, -17/39. याचा आन्सर आपण त्याच पद्धतीने लिहायचंय. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -17/39 इज इक्वल टू. निगेटिव्ह साइन आपल्याला स्टार्टिंगला द्यायचं आहे पहा, निगेटिव्ह इज टू निगेटिव्ह. आणि आता जे काही मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करायचंय कुणाचं करायचंय आपल्याला, 17/39 चं लिहायचंय. बरोबर आहे. तर 17/39 चं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स येणार आहे 39/17. 39/17 म्हणजेच आपला आन्सर आलेला असणार आहे द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ -17/39 इज इक्वल टू -39/17. आता यानंतरचा जो काही नेक्स्ट क्वेश्चन आहे काय दिलेला आहे पहा, ओनली 7 दिलेला आहे. बरोबर आहे. या 7 चाच मिनिंग काय होतो पहा, 7/1. म्हणजे कोणताही जर नंबर लिहिलेला असेल तर त्याचा डिनॉमिनेटर किती असतो, 1च असतो. डिनॉमिनेटर किती असणार आहे, 1च असणार आहे. म्हणजेच याला आपल्याला असं लिहिता येणार आहे पहा, द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 7. ओके,
काय दिलेलं आहे आपल्याला 7च दिलेलं, म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार आहोत 7च लिहिणार. द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 7 इज इक्वल टू, पण 7चा मिनिंग काय होतो 7/1 होतो. पहा याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होणार आहे 1/7. काय होणार आहे 1/7. ओके, 1 कुठून आलेला आहे, हे डिनॉमिनेटर प्लेसला 1 आहे. पहा डिनॉमिनेटर प्लेसला 1 आहे. ओके, आता यानंतर पहा नेक्स्ट जो क्वेश्चन दिलेला आहे तो काय दिलेला आहे, निगेटिव्ह 7 इंटेगर 1/3 दिलेला आहे. काय दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन, निगेटिव्ह 7 इंटेगर 1/3 दिलेला आहे. तर याही ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, पहा हे जे काही मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं आहे याला आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करतो तर आपण पाहिलेलं आहे. पहा तर आपण क्वेश्चन नंबर 5 सोडवणार आहोत. पहा, कॅरी आउट द डिव्हिजन्स ऑफ रॅशनल नंबर्स. कॅरी आउट द डिव्हिजन्स ऑफ रॅशनल नंबर्स. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी दिलेला आहे. पहा, 40/12 डिवायडेड बाय 10/4. 40/12 डिवायडेड बाय 10/4. जर या फ्रॅक्शनचं जर डिव्हिजन असेल, तर काय करायचं असतं. पहा, 40/12 हे जे डिव्हिजन ऑपरेशन आहे हे डिव्हिजन असेल तर त्यावेळेस काय करायचं असतं. पहा, मल्टिप्लाइड बाय इट्स रेसिप्रोकल और इट्स मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स. म्हणजे काय, याचा जो काही मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे या 10 कितीने डिवाइड करत आहोत. पहा, आपण डिवायडेड बाय 10/4. डिवायडेड बाय 10/4 जर डिवाइड करत असू तर आपल्याला काय करायचं असतं, मल्टिप्लाइड बाय इट्स, हा जो ज्या नंबरनं आपण डिवाइड करतो त्याच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सनं मल्टिप्लाय करायचं असतं. तर आपल्याला काय करायचं. पहा, मल्टिप्लाइड बाय याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय होणार आहे 10/4 चा 4/10. 4/10 होणार आहे. ओके, 40/12 इंटू 4/10 हे या ठिकाणी समजणं अत्यंत गरजेचं आहे. आता पहा, आता हे असं लिहिल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप्स येणार आहेत. काय,
मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर म्हणजेच काय 40 into 4 बाय मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच काय 12 into 10. ओके, तर पहा 10 1 जा 10, 10 4 जा 44. यानंतर पहा 4 1 जा 4, 4 3 जा 12, 4 3 जा 12. म्हणजे या ठिकाणी काय शिल्लक राहिलेलं आहे पहा 1 into 4 आणि या ठिकाणी काय शिल्लक राहिलेलं आहे 3 into 1. ओके, 1 into 4 4, 1 4 जा 4 and 3 1 जा 3. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं आहे ते आन्सर काय आलेलं असणार आहे 4/3. काय आलेला आहे आन्सर पहा 4/3. अतिशय सोपा भाग आहे पहा, व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. यानंतर सेकंड नंबर एक्झाम्पल -10/11 डिवायडेड बाय -11/10. ओके, सेम प्रोसिजर आहे पहा -10/11. आता हे जे काही डिव्हिजन ऑपरेशन आहे ते डिव्हिजन इज कन्व्हर्टेड इनटू मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाइड बाय इट्स रेसिप्रोकल. कुणाचा रेसिप्रोकल किंवा म्हणजे कुणाचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा आपल्याला या -11/10 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा. म्हणजे काय होणार आहे पहा -10/11 म्हणजेच काय येणार आहे -10/11 मल्टिप्लाइड बाय इट्स मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर या ठिकाणी पहा मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर करायचं आहे. म्हणजेच -10 into -10 बाय मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर 11 into 11. पहा या ठिकाणी काही कटत असेल तर आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी कटवायचं आहे. कटतंय का पहा नाही. ओके, आता काय करायचंय न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचंय. पण न्यूमरेटरला काय आहे या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. पहा कोणतं साईन आहे निगेटिव्ह साईन. मग जर निगेटिव्ह साईन जरी असेल तरीही आपल्याला काय करायचंय विदाउट कन्सिडरिंग दीज साइन्स. ओके, या ठिकाणी साईन नाहीत असं कन्सिडर करून सुरुवातीला आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहा म्हणजे काय करावं लागेल 10 into 10, 10 10 जा 100, 10 10 जा 100. ओके, आता पहा या साईनचा विचार करायचा आहे. काय आहे या ठिकाणी निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह. ओके, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय होतं ऑलवेज पॉझिटिव्ह होतं. म्हणजेच काय होणार आहे हे पॉझिटिव्ह 100 येणार आहे. काय येणार आहे पॉझिटिव्ह 100 येणार आहे. यानंतर पहा काय आहे डिनॉमिनेटर प्लेसला 11 into 11, 11 into 11 काय येणार आहे 121 येणार आहे 121. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे ते 100/121 असणार आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा थर्ड नंबर -7/8 डिवायडेड बाय -3/6 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर कसं सोडवायचे पहा -7/8 is to -7/8. The division operation is converted into multiplication multiplied by its multiplicative inverse. या -3/6 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार आहे -6/. यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर व डिनॉमिनेटर करायचे. म्हणजेच काय करावं लागेल पहा -7 into -6 बाय या ठिकाणी आता डिनॉमिनेटर प्लेसला काय पहा 8 into 3. तर या ठिकाणी पहा 3 1 जा 3, 3 2 जा 6 व 2 1 जा 2 व 2 4 जा 8. तर आता या ठिकाणी काय काय शिल्लक राहिलेलं आहे पहा -7 is to -7 into या ठिकाणी हे जे निगेटिव्ह आहे हे निगेटिव्ह साईन या सोबतच असणार आहे पहा या 1 सोबतच. म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी शिल्लक -1 शिल्लक असणार आहे -1 बाय यानंतर काय असणार आहे पहा 4 into 1. तर या ठिकाणी
आता हे निगेटिव्ह साईन आहे. निगेटिव्ह साईन असेल तर आपण काय करायचं म्हणून सांगितलेलं आहे. जरी निगेटिव्ह साईन असेल तरी पण आपल्याला विदाऊट कन्सिडरिंग निगेटिव्ह साईन फर्स्ट ऑफ ऑल मल्टिप्लाय, म्हणजे याचा विचार न करता, साईनचा विचार न करता सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचंय. म्हणजे 7 into 1 इज इक्वल टू 7 येणार आहे. पहा 7 into 1 7. यानंतर आपल्याला काय करायचंय, या निगेटिव्ह साईनचा विचार करायचंय. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह. ओके, हे पॉझिटिव्ह साईन दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. म्हणून आता या ठिकाणी पहा 7 बाय 4 into 1 किती येणार आहे, 4 1 जा 4. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे ते 7/4. अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर्स पाहता येतील. जर या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे, तर याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी पाहत आहोत. पहा 2/3 डिवायडेड बाय -4. 2/3 डिवायडेड बाय -4. तर आता या ठिकाणी हे जे -4 आहे, या -4 लाच आपल्याला असं लिहिता येतं. पहा -4/1. काहीच नाही, म्हणजे याच्या डिनॉमिनेटर प्लेसला किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे आता आपल्याला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येणार आहे. पहा इज इक्वल टू 2/3 इज इक्वल टू 2/3. That division operation is converted into multiplication operation, and the multiplicative inverse of -4/1 is equal to -1/4. -1/4. Then the multiplication of numerator, that is means 2 into -1 by the multiplication of denominator, that is 3 into 4. पहा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. आता काय शिल्लक राहिलेलं आहे पहा या ठिकाणी 1 into -1 by 3 into 2. तर या ठिकाणी एक नंबर कसा आहे, 1 म्हणजेच काय असणार आहे, +1. +1 into -1. ओके, तर सुरुवातीला आपण काय सांगितलं की विदाउट कन्सिडरिंग द साइन्स फर्स्टली मल्टिप्लाय. म्हणजे काय करावं लागेल पहा 1 into 1 इज इक्वल टू 1. 1 number is positive, another one is negative. Positive into negative is equal to negative. So -1 by 3 into 2. 3 into 2 is equal to 6. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे या ठिकाणी पहा -1/6. -1/6 आपलं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 5 2 इंटेगर 1/5 डिवायडेड बाय 5 इंटेगर 3/6. तर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचंय पहा, याचं जे काही कन्वर्जन आहे ते प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करून घ्यायचंय. पहा 2 into 5 plus 1/5 divided by 5 into 6 plus 3/6. ओके, तर 2 5 जा 10, 10 plus 1 is equal to 11/5 divided by 5 6 जा 30, 30 plus 3 is equal to 33/6. ओके, आता हे आपलं प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आलेलं आहे. आता हे प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय पहा, हे आपल्याला सोपं जाणार आहे. आता सोडवण्यासाठी काय करावं लागेल, 11/5 is to 11/5. That division operation is converted into multiplication, multiply by its multiplicative inverse. The multiplicative inverse of 33. So we want to write our answer in word. 33 येणार आहे. The measure of the supplement of the complement of angle A is 160 degree. By 5 into 33. यानंतर पहा 11 1 जा 11, 11 3 जा 33, 3 1 जा 3, 3 2 जा 6. तर आता न्यूमरेटर प्लेसला काय काय शिल्लक राहिलेलं आहे पहा 1 into 2 by डिनॉमिनेटर प्लेसला 5 into 1 is equal to 1 into 2
2 बाय 5 इंटू 1 5 म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे ते काय आलेलं आहे 2 बाय 5 आलेलं आहे 2 बाय 5. यानंतर 6 नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे पहा -5 बाय 13 डिवायडेड बाय 7 बाय 26 दिलेला आहे. तर यालाही आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचं. अतिशय अतिशय सोपे आहेत बा प्रश्न. कन्सेप्ट आपली क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके, तर या ठिकाणी पहा -5 बाय 13 इज टू -5 बाय 13. आता हे जे डिव्हिजन आहे हे डिव्हिजन ऑपरेशन इज कन्वर्टेड इनटू मल्टिप्लिकेशन ऑपरेशन मल्टिप्लाइड बाय इट्स मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे 7 बाय 26 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 26 बाय 7. आता पुढे काय करायचंय मल्टिप्लाय बाय मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर that is -5 into 26 by 13 into 7. 13 1 जा 13 13 2 जा 26 13 2 जा 26. ओके, आणखीन काही कटतंय का पहा नाही कटत. तर आता या ठिकाणी काय राहिलेलं आहे शिल्लक पहा -5 into 2 by 1 into 7 इज इक्वल टू. आता पहा एक नंबर निगेटिव्ह आहे एक नंबर पॉझिटिव्ह आहे. सुरुवातीला साईनचा विचार करायचा म्हणलं का आपण नाही, सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचे. 5 2 जा 10 5 2 जा 10. आता विचार करायचा साईनचा पहा निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. ओके, आणि 1 into 7 इज इक्वल टू 7. म्हणजे आपलं जे काय आन्सर आलेलं असणार आहे या ठिकाणी -10 बाय 7. आपला आन्सर काय आलेला आहे -10. नंतर पहा क्वेश्चन नंबर 7 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 9 बाय 11 डिवायडेड बाय -8 असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर ज्याही वेळेस अशा पद्धतीचं दिलेलं असेल त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की अशा नंबरचा ऑलवेज डिनॉमिनेटर किती असतो 1 असतो. जिथं कोणीच नसतं त्याचा 1 असतो. म्हणजे याचं डिनॉमिनेटर किती असणार आहे 1 असणार आहे. ओके, तर आता पुढे आपल्याला कसं सोडवायचे पहा इज इक्वल टू 9 बाय 11 दॅट डिव्हिजन ऑपरेशन इज कन्वर्टेड इनटू मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. आणि काय करायचे पहा या ठिकाणी आपल्याला हे जे -8 बाय 1 आहे -8 बाय 1 याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार आहे -1 बाय 8 येणार आहे. मग पुढे काय करायचे पहा आता मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर करायचे. म्हणजे काय करावं लागेल पहा 9 इंटू -1 बाय 11 इंटू 8 करायचंय पहा. ओके, तर आता यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना सुरुवातीला याचं काही कटते का पहा या ठिकाणी काही कटत नाही. तर आपल्याला काय करावं लागेल 9 into 1 इज इक्वल टू 9. आता याला कोणतं साईन नाही म्हणजे कोणतं साईन असतं पहा पॉझिटिव्ह साईन. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय होतं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह 9 बाय 11 into 8 इज इक्वल टू 88. 11 into 8 इज इक्वल टू 88. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं असणार आहे ते आन्सर काय आलेलं असणार आहे -9 बाय 88 आपला आन्सर आलेलं असणार आहे. यानंतर लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा काय दिलेलं आहे या ठिकाणी 5 डिवायडेड बाय 2 बाय 5. 5 डिवायडेड बाय 2 बाय 5. या 5 चाच मिनिंग काय असणार आहे 5 बाय 1 असणार आहे. 5 बाय 1. तर याला आपल्याला असं लिहिता येतं पहा 5 बाय 1 हे जे काही डिव्हिजन आहे ते डिव्हिजनला आपल्याला मल्टिप्लिकेशन. ओके, 5 बाय 1 इंटू आता याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कुणाचा या 2 बाय 5 चा. 2 बाय 5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किती येणार आहे 5 बाय 2 येणार आहे. त्यानंतर पहा इज इक्वल टू बिलो इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर म्हणजेच 5 into 5 बाय डिनॉमिनेटर म्हणजेच 1 into 2 येणार आहे.
ओके, तर 5 इंटू 5, 5 5 जा 25 बाय 1 इंटू 2 इज इक्वल टू 2. म्हणजे आपलं जे काही आन्सर आलेलं आहे पहा या ठिकाणी 25 बाय 2 आन्सर आलेला आहे, 25 बाय 2. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे हा प्रॅक्टिस सेट 22 आपणाला समजलेला असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व आणखीनच तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारील बेल आयकॉनवर